राधानगरी तालुक्यात गव्या रेड्यांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या ऊस पीक वैरणीची पुरती वाट. शेतकरी मोठ्या अडचणीत. दाजीपूर अभयारण्याशी लागून असलेल्या राधानगरी तालुक्यात अनेक गावात गव्या रेड्यांच्या कळपांनी ऊस पीक, मका, ज्वारी आणि वैरणी खाऊन संपवल्यानं शेतकऱ्यांच्यावर नवीन संकट आलंय. याच तालुक्याला नेत्यांनी निवडणुकीत हाय व्होल्टेज केलं, अनेक विकास कामांची सरबत्ती केली, पण जन्मोजन्मीचं हे दुःख असलेल्या शेतकऱ्यांना यापासून मात्र अजूनही सुटका मिळाली नाही, ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस घालवल्यापासून डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ऊसाची आणि वैरणीची नवीन लागवड केली जाते. औषध फवारणी आणि महागडी खतं वापरून बळीराजा पिकांना जपत असतो. पण यावेळी जंगलात गव्यांना खायला काय नसल्यानं ते शेतामध्ये मोठ्या संख्येनं प्रस्थान करतात आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतात. खिंडी भरवडे गावात गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. मका, ऊस, ज्वारी, वैरणी खाऊन फस्त केल्यानं शेतकऱ्याच्या आर्थिक बाजू कोलमडली आहे. निवडणुकीत नेते या तालुक्याला हाय व्होल्टेज करतात, राजकीय वातावरण तापवतात, मात्र शेतकऱ्यांच्या पदराला बांधलेलं हे दुःख कधी सुटणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. मी अमित गुरु, माझं गाव खिंडीवरडी. आता तुम्ही बघू शकता आम्ही आता मक्का लावला होता जनावरांच्यासाठी, आणि त्या पुढच्या बाजूला तिथे शाळूचं पीक आहे. फक्त जनावरांच्यासाठी केलं होतं आम्ही, परंतु आता जवळजवळ 2 दिवस झाले गव्यांचा प्रादुर्भाव बघू शकताय. मक्का आता जवळजवळ कमरेएवढा आलता. आता 2 खताचं डोस झालं तर मी फवारणी घेणार होतो याच्यासाठी. मी आणूनसुद्धा ठेवलेली होती, कारण की पाणी पाजायचं, फवारणी घ्यायचं आणि उचलून घ्यायचा मक्का आणि जनावरांच्यासाठी कुट्टी करून ठेवायचं, बोध भरून ठेवायचे, ह्या प्रयत्नात होतो मी. तर बघू शकता आता पाक माझ्या त्या जवळजवळ आम्ही भाऊ दोघं MIDCत कामाला आहे. आमची जवळजवळ 5-6 जनावरं आहेत साहेब. तर त्या जनावरांना आता काय घालायचं किंवा त्यांच्यासाठी काय उपाययोजना करायची हे आम्हाला प्रश्न पडला आहे. आता जिल्हा परिषद मनशीला, आमदारकी मनशीला लोकप्रतिनिधी येऊन दारात घरात आमच्या गळाभेट घेऊन जात होते. आता हे हे नुकसान जे झाले हे आता कोण बघायचं किंवा त्याच्यासाठी आता तिने काय उपाययोजना करणार आहेत हे तिने लोकप्रतिनिधीने आम्हाला एकदा सांगावून त्यांचा काहीतरी तिने बंदोबस्त करावा. फक्त मतं मागण्यासाठी तुम्ही येत जाऊ नका. आमच्या समस्या तुम्ही बघा. आम्ही आता भाऊ दोघंसुद्धा MIDCला कामाला आहे. काहीतरी दुग्ध व्यवसायात ह्यात काहीतरी 4 पैसे मिळतील म्हणून हे आम्ही त्याच्यासाठी राबतोय, करतोय आम्ही भाऊ. शिव कागल MIDCला, मी शिवले MIDCला. आमच्या दोघांची 6 जनावर आहेत साहेब. त्यासाठी काहीतरी प्रयत्न करून या गव्याचा तिने बंदोबस्त करावा, हीच आमची मागणी आहे या वन अधिकाऱ्यांच्यासाठी. वन विभागाला वारंवार सांगून सुद्धा यावर कायमची उपाययोजना होत नसल्याचं देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं. पिकांच्या नुकसानीसह गव्यांच्या हल्ल्यात राधानगरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पर्यटनात भर देणारा गवारेडा शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा महत्त्वाचा आहे का, असाही प्रश्न या निमित्तानं अनेकांना पडत आहे. न्यूज शाहीसाठी मुख्य संपादक सचिन पाटील.